आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। कसारा स्थानकात आज आणि उद्या ब्लॉक उड्डाणपुलाची तोळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर काही अंशी परिणाम होणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार। रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। तापमान वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज। कुलाबा सेव्हज मेट्रो जूनपासून धावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती। मुंबईच्या सागरी किनारा मार्गावर चोरांचा उपद्रव। या मार्गावर विजेच्या खांबांमधील तांब्याच्या तारांची चोरी, पालिकेच्या कंत्राटदारांची याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार। माटुंग्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणावर कारवाई। रेल्वे स्थानक आणि भंडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरात एकूण 30 दुकानं जमीनदोस्त। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून 350 कोटींचा निधी, मात्र मागणीच्या तुलनेत रक्कम कमी असल्याने आता पुन्हा कर्मचाऱ्यांची इतर देणी थकीत राहण्याची चिन्ह। एसटीला 993 कोटी रुपयांची आवश्यकता। पुण्यात भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर छापा। पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मारला छापा। पोलिसांच्या छापेमारीत 1400 किलो पनीर जप्त। राज्य परिवहन विभागाच्या 2019च्या पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचे आदेश। पुणे एसटी विभागातील 650 बसेसना नवीन नंबर प्लेट बसवण्यात येणार।